झी 24 तास एक पाऊल पुढे। दिवसभरातली महत्त्वाची बातमी जी आहे त्याच बातमीने आपण सुरुवात या बातमीपत्राची करणार आहोत। एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज यांच्यात शिष्टाई करण्याची संधी मिळाली तर ती जरूर करेन असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। एकत्र येण्यावर दोघांना एकाच वेळी प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तर नक्की तसा प्रयत्न करणार असंही राऊत यांनी सांगितलेलं आहे। अगर मुझे मौका मिला तो पूछ लूंगा, जरूर पूछ लूंगा। अगर मुझे मौका मिला ये सवाल पूछने का और उद्धव जी ने मुझे इजाज़त दी, ये मौका दिया तो मैं ज़रूर पूछ लूंगा। उद्धव जी मेरे पार्टी के प्रमुख है, शिवसेना पक्ष प्रमुख है, मैं उनका सांसद हूँ, सामना का एडिटर हूँ। उद्धव जी हमारे नेता है। अगर उद्धव जी ने मुझे इजाज़त दी तो ज़रूर ये प्रश्न पूछूंगा मैं। दरम्यान उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीतून मनसेसोबत एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत। उद्धव राज एकत्र येतील का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी हा प्रश्न आम्हाला दोघांना एकत्र बसवून विचारा, प्रश्नाचं उत्तर दोघांना एकत्र देऊ द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। कुणी शिवसेनेसोबत मनापासून येणार असतील तर त्यांचं स्वागतच असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। उद्धव ठाकरेंची सामनामध्ये पक्ष प्रमुख पद स्वीकारल्यानंतर प्रदीर्घ अशी मुलाखत सुरू आहे। काल एक भाग आपण पाहिला, आज दुसरा भाग होता आणि त्यामध्ये उद्धव आणि राज पुढच्या काळात एकत्र येणार का असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी सकारात्मक असे संकेत दिले, त्याविषयीची बातमी आपण पाहतो आहोत। या मुलाखतीचा एक भाग बघा। प्रश्न विचारला होता, उद्धव आणि राज हे भविष्यात एकत्र येणार का? उत्तर दिलंय, टाळी एका हातानं वाजत नाही, वाजेल काय तुम्हीच सांगा। प्रश्न होता म्हणजे शिवसेना मनसे एकत्र येऊ शकतात का? उत्तर होतं, या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडेच कसं मागू शकता, मी द्यायला तयार आहे, पण उत्तरच हवं असेल तर त्यासाठी तुम्ही दोघांना म्हणजे आम्हाला एकत्र आणा आणि समोरासमोर बसवून मग एकत्र येणार का हा प्रश्न एकत्रित विचारला तर बरं होईल। या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूंवर अवलंबून आहे, एका बाजूवर नाही। तुम्ही असं कसं म्हणता हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा त्यांचं उत्तर होतं, मग काय म्हणू, प्रश्न महत्वाचा असा आहे की एकत्र येण्याच्या पूर्वी दूर का गेलो, हा विचार होणं गरजेचं आहे की एकत्र येणार असू तर काय म्हणून एकत्र येतोय। मुख्य प्रश्न असा आहे की आपण कुणाच्या विरुद्ध उभे आहोत, आपला राजकीय शत्रू कोण आहे, राजकारणातून आपल्याला कुणाला संपवायचंय आणि त्यासाठी कोणत्या दिशेनं जाण्याची गरज आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामा वैद्य दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। सर, तुम्ही काय सांगाल? सकारात्मक संकेत उद्धव ठाकरेंकडून मिळत आहेत, त्यांच्या मुलाखतीतून मिळत आहेत, पुढच्या काळामध्ये ते दोघं एकत्र येऊ शकतात अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत, तसे संकेतकरण उद्धव ठाकरेंनी दिलेत। आपण या सगळ्यावर काय सांगाल? आपले सातत्याने प्रयत्न राहिलेले आहेत त्या दोघांनी एकत्र काम करण्याचे। तुळजाभवानीला जी मी प्रार्थना केली होती त्याला कुठेतरी ती यश द्यायला सुरुवात केली आहे, याविषयी मला खूप आनंद आहे। आणि एकत्र येणं हे आता काळाची गरज आहे आणि साहेबांची जी इच्छा होती ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतच आहे। आणि आजच्या या मुलाखतीमध्ये जी सकारात्मक उद्धवनी प्रतिक्रिया दिलेली आहे ती बघून सामान्य मराठी माणूस आणि माझ्यासारखा मामा सुद्धा आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्धवनी जे सांगितलं की आपण एकत्र बसू त्याच्यातच मला खूप आनंद झाला, कारण उभे राहून हे वाद होतात, बसून चर्चा होते, खरंय, त्याच्यात मी फार समाधानी आहे। खरंय, नक्की। आपल्याला अजून एक प्रश्न, उद्धव ठाकरेंनी हेही म्हटलेलं आहे की हा जो प्रश्न आहे की राज आणि उद्धव एकत्र येणार का, तर तो आम्हा एकट्याला न विचारता दोघांना एकत्र बसवून समोरासमोर बसवून हा प्रश्न विचारा आणि दोन्ही बाजूंनी त्याची उत्तरे घ्या। तर या अनुषंगाने आपण प्रयत्न कराल का की त्या दोघांना समोरासमोर बसवायचं आणि मग या बाबतीत चर्चा घडवून आणायची? नक्कीच। साहेबांच्या निधनानंतर आमच्या घरात जे काही आनंदाचे प्रसंग होते ते आम्ही सध्या रद्द केले होते। आता कालांतराने ह्या 2-3 असे प्रसंग माझ्या घरी येणार आहेत की त्यामुळे दोघांना मी एकत्र आणण्याची मी संधी सोडणार नाही। आणि ज्यावेळी प्रसन्न वातावरण आजूबाजूला असतं त्याच वेळी अशा विषयाला स्पर्श करणं महत्वाचं असतं आणि ते मी माझ्या परीने जरूर करणार आहे। आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद, तुळजाभवानीची कृपा
हे मला पुढे नेण्यास मदत करेल असं मला आशा आहे. नक्की. मामा, आपण सांगू शकाल या संदर्भात कुणाशी बोलणं आपलं अजूनपर्यंत झालेलं आहे? नाही, तसं आता काय बोलणं होतं आणि काय ते उत्तरं देतात हे शेवटी माझं तर एक वैयक्तिक असं मत असतं की आधी करावे मग सांगावे. त्याप्रमाणे माझे प्रयत्न आहेत चालू. ते आता मी त्याच्याविषयी डिटेलमध्ये जात नाही, पण दोघांचे माझे संपर्क आहेत. नक्की. पण आपल्याला असं वाटतं की बाळासाहेब जेव्हा होते, हयात होते, तेव्हा जे होऊ शकलेलं नाही ते या मुलाखतीच्या माध्यमातून किंवा मुलाखतीनंतर होऊ शकेल? नक्कीच, कारण त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थितीत खूप फरक आहे. आणि साहेबांची मी तुम्हाला सांगितलं तेव्हा साहेबांची सुद्धा मनोमन अशी इच्छा होती की झेंडा भगवाच फडकला पाहिजे आणि त्याकरता जे प्रयत्न आहेत त्याला आता सुरुवात होते असे माझं मनोमन अशी कामना आहे किंवा आपल्या सर्वांची. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे मामा स्वतः दूरध्वनीवरून आपल्याबरोबर होते. जेव्हा बाळासाहेब ठाकरे गेले त्यानंतर त्यांनी हे विधान केलेलं होतं की मी अगदी मनोमन प्रयत्न करीन, मला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी करीन की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि राजकारणाची धुरा ते एकत्रित सांभाळतील. त्यामुळे आज त्यांनी ही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी महापालिका निवडणूक प्रचारात राज यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली होती. यावेळी बाळासाहेबांसाठी 100 पावलं पुढे यायला आपण तयार आहोत, उद्धवसाठी नाही, असं राज म्हणाले होते. ऐकूयात राज नेमकं त्यावेळी काय म्हणाले होते. माननीय बाळासाहेबांना मला फक्त एवढंच सांगायचंय, बाळासाहेब तुमच्यासाठी मी 100 पावलं पुढे यायला तयार आहे, पण उद्धव आणि त्याच्याबरोबरच्या नादान लोकांसाठी मी 1 पाऊल पुढे टाकणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या या मॅरेथॉन मुलाखतीमुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. पहा. टाळी एका हाताने वाजत नाही असं म्हणत उद्धव यांनी टाळीसाठी एक हात पुढे केल्याचं दिसत असलं तरी राज यांच्या हाताची टाळी त्यावर पडेल का हा खरा प्रश्न आहे. प्रश्न आहे बाळासाहेबांच्या हयातीत जे झालं नाही ते या मुलाखतीमुळे होणार का. संभाव्य पक्षफुटीवर हा रामबाण इलाज शोधण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न तर नाही ना. राज यांचा उल्लेखही यापूर्वी सहन न करणारे उद्धव आता अशी समझोत्याची भूमिका का घेतायत. नव्यानं संपादक पदाची धुरा घेतल्यावर सामना प्रकाशझोतात आणण्याची ही क्लुप्ती तर नाही ना. यापूर्वी एकमेकांवर स्तर सोडून केलेल्या आरोपांचे चिखल राज उद्धव विसरणार का. बाळासाहेबांसाठी 100 पावलं पुढे टाकायला तयार असलेले राज उद्धव यांच्यासाठी 1 सेंटीमीटर तरी पुढे येणार का. काही प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहेत जे आपल्या समोर आम्ही मांडतोय. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर त्यांचे पीएम मिलिंद नार्वेकरांचा प्रभाव असतो अशी नेहमी चर्चा होते. याबाबतही उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. पीएचा गोतावळा त्याच्या बुद्धीनुसार शिवसेना चालवण्या इतका मी कमकुवत नाही. शिवसेना प्रमुखांनी मला विचार करण्याची ताकद, हिंमत आणि कुवत दिलेली आहे. मी कुणाचीही लुडबुड खपवून घेणार नाही. कुणीही स्वतःला सर्वेसर्वा समजू नये. शिवसैनिक हाच शिवसेनेत मोठा आहे. मी विविध माध्यमातून माहिती घेत असतो, याला तुम्ही प्रभाव समजू नका. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून एनडीएत वादंग निर्माण झालेला आहे. पुढची बातमी आपण पाहतो आहोत. एनडीएकडून पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव जाहीर करा अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज अधिक लायक उमेदवार असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा हीच भूमिका होती. तीच भूमिका आताही कायम असल्याचं शिवसेनेनं सांगितलंय. सदैव बाळासाहेबांची सूचना, बाळासाहेबांची भूमिका हा आदेश म्हणून आम्ही मानलेला आहे. बाळासाहेबांनी सुषमा स्वराज यांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्या भूमिकेत अजून तरी काही बदल झाला असं मला वाटत नाही. उद्धवजींचं सुद्धा हीच भूमिका आहे आणि ती उद्याच्या मुलाखतीत मला स्पष्ट दिसेल. प्रधानमंत्री पदावरती एनडीएमध्ये चर्चा झाल्याशिवाय नाव जाहीर करू नये.
महाराष्ट्रातल्या मच्छीमारांसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपल्या हातात येते. डिझेल दरवाढीबाबत 2 दिवसांमध्ये फेरविचार करण्याचं आश्वासन पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी दिलंय. महाराष्ट्रातल्या मच्छीमारांनी कोळी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज त्यांची म्हणजे वीरप्पा मोईली आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी डिझेल दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. पेट्रोलियम मंत्री मोईली यांनी आश्वासन दिलेलं आहे की 2 दिवसांमध्ये डिझेल दरवाढीबाबत फेरविचार करू. महाराष्ट्रातले मच्छीमार जे आहेत त्यांच्या कोळी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज वीरप्पा मोईली आणि राहुल गांधी यांची भेट घेतली गेली आणि डिझेल दरवाढ रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी वीरप्पा मोईली असं म्हणतायत की डिझेल दरवाढीबाबत 2 दिवसांमध्ये फेरविचार करू. महाराष्ट्रातल्या मच्छीमारांनी कोळी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली आणि राहुल गांधींची भेट घेतली. डिझेल दरवाढ रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यावेळेला कोळी महासंघाला पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी आश्वासन दिलेलं आहे की डिझेल दरवाढ जी आहे त्याबाबत 2 दिवसांमध्ये फेरविचार करू. गजेंद्र भांजी कोळी महासंघाचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. आम्हाला काय सांगाल, नेमकं काय घडलेलं आहे? वीरप्पा मोईली यांनी काय आश्वासन आपल्याला दिलेलं आहे? गजेंद्रजी, आधी आम्ही आपले उपाध्यक्ष काँग्रेस राहुलजी गांधी यांना भेटलो. राहुलजी गांधींकडून आम्ही मोईली साहेबांकडे गेलो. आम्ही पोहोचल्यापूर्वी राहुलजींनी त्यांना फोन पण केला होता आणि मोईली साहेब म्हणाले की हे बल खूप तुमचं घेत आहे, त्याच्यावर जो तुमच्या 11 रुपये 65 पैशाचा जो फरक पडलेला आहे त्याचा ताबडतोब मी फेरविचार करून तुम्हाला आश्वासन देत आहे की हा ताबडतोब कमी करण्यात येईल. नक्की किती दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्यापर्यंत उत्तर येईल, पोहोचेल असं वीरप्पा मोईली म्हणाले? ते म्हणाले की बहुत शॉर्ट पीरियड में करू दूंगा. ओके, परंतु समजायचं आपण 2-4 दिवस तरी याला जातील असं समजायला हवं. नक्की नक्की. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल, झी24 तासशी बोलल्याबद्दल. कोळी महासंघाचे अध्यक्ष गजेंद्रजी दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात होते. राहुल गांधींना कोळी महासंघाच्या वतीनं फोनही करण्यात आलेला होता आणि नंतर वीरप्पा मोईली आणि राहुल गांधींची भेट घेण्यात आली. डिझेल दरवाढी संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. ही दरवाढ रद्द करा अशी मागणी कोळी महासंघानं केली आणि वीरप्पा मोईलींनी 2 दिवसांमध्ये फेरविचार करतो, लवकरात लवकर फेरविचार करतो डिझेल दरवाढीचा असं उत्तर दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे गजेंद्रजींच्या म्हणण्यानुसार अजून 1-2 दिवसांमध्ये आपलं आश्वासन वीरप्पा मोईली पाळतील असंच चित्र आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचा कमाल भाव 2125 रुपये प्रति क्विंटल झालेला आहे. सरासरी 1600 ते 1700 रुपयांपर्यंत कांद्याचे दर पोहोचले. उत्पादनात घट झाल्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे कांद्याचा दर कडाडलेला आहे, कांद्याचा भाव कडाडलेला आहे. कमाल भाव 2125, सरासरी 1600 ते 1700 रुपये आहे. त्यामुळे हा कांदा जो आहे तो सामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढणार की काय असंच म्हणावं लागतंय. उपचारासाठी दाखल असलेल्या 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ठाणे सेशन कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. विशाल वणे असं या डॉक्टरचं नाव आहे. वाशी इथल्या खासगी रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार या डॉक्टरनं केला. 16 ऑक्टोबर 2010 रोजी नवरात्र निमित्त पीडित महिला पती आणि मुलांसमवेत वाशीतील मॉडर्न कॉलेजच्या मैदानावर दुर्गा पूजेसाठी आली होती. मात्र तिथं तिला अस्वस्थ वाटू लागल्यावर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या दिवशी रात्री विशाल वणे हा रात्रपाळीच्या सेवेत होता. पेशंटला गरज नसताना गुंगीचं इंजेक्शन देऊन वणे या डॉक्टरनं तिच्यावर म्हणजे त्या महिलेवर बलात्कार केलेला आहे. घटनेच्या वेळी महिलेचा पती आयसीयू कक्षेबाहेर झोपला होता. अर्धवट गुंगीत असलेल्या महिलेनं सकाळी हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर वाशी पोलीस अभिनेता कमल हसनचा बहुचर्चित सिनेमा विश्वरूपम अजूनही वादाच्या भोवऱ्यात आहे. जवळपास 2 आठवड्यांनंतर अखेर मंगळवारी कोलकातामध्ये हा सिनेमा रिलीज झाला. मात्र पुन्हा एकदा हा सिनेमा बंद पाडण्यात आला. तामिळनाडू सरकारनं याविरोधात पुन्हा अपील केलंय. ही सारी राजकीय खेळी असल्याचं सांगत शेवटपर्यंत आपण लढत राहणार असल्याचं मत कमल हसननं व्यक्त केलं. इतकंच नाही तर सिनेमाला होत असलेल्या मुस्लिम कम्युनिटीचा विरोध पाहता मी धर्मनिरपेक्ष देशात राहणं पसंत करेन आणि जर गरज पडली तर हा देशही सोडेन असं मत कमल हसननं व्यक्त केलं. Now I shall wait for the afternoon judgment. But after this, I think I'll have to seek
a secular state for me to stay in, I've lost what I've got. When I have nothing to lose, I might as well choose. And that choice would be a place where it will be a secular state. From Kashmir to Kerala, excluding Tamil Nadu, I look for a place which would house an artist like me. I'll pay for it. I know my art is still left and I can earn. If I can't find it within India, which I will know in another couple of days whether I will be able to find a secular state in India or not, I will find hopefully another country which is secular that might take me in. M.F. Hussain had to do it. And now Hassan will do it. And it's fine. I'll continue to work. But nothing will change the fact. Only my passports will change. But nothing will change the fact that I'm a Tamil and an Indian. पोलीस अधिकाऱ्याच्या खून प्रकरणी बीड राष्ट्रवादीचा नेता दिलीप गोरे याला अटक करण्यात आली आहे. सीआयडीच्या पथकानं त्याला औरंगाबादमधून अटक केली आहे. गोरे बीड जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आणि बीडचा माजी नगराध्यक्ष आहे. गेल्या वर्षी 25 मार्च 2012ला सहाय्यक पोलीस निरीक्षक किसन दुबळे यांची हत्या झाली होती. या हत्येचा गोरे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी गोरे याच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गोरे फरार होता. या दरम्यानच्या काळात गोरे यानं अंतरिम जामिनासाठी औरंगाबाद कोर्टात अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळल्यानंतर सीआयडीच्या पथकानं त्याला अटक केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्ती अशी गोरे यांची ओळख आहे. बीडचे माजी नगराध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर यापूर्वीच दाखल झालेला आहे. मुंबईतल्या वांद्रे रेक्लेमेशन परिसरामध्ये भरधाव बाईकनं दिलेल्या धडकेत 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. सय्यद फयाद असं मृत मुलाचं नाव आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव बाईकनं त्याला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या सय्यदला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप करत सय्यदच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या आयसीयूत तोडफोड केली. या अपघातात बाईकवर बसलेले दोघेही गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एक्सीडेंट हुआ मेरे बच्चे का हाईवे के ऊपर. वहाँ बहुत भीड़ थी. कोई दूसरा समझ के मैं गई थी अचानक, लेकिन मुझे पता चला मेरा बच्चा है. जब उठा के यहाँ लेकर आए तो 2 वहाँ डॉक्टर लोग जो बैठे थे उनको बहुत रिक्वेस्ट करी कि मेरे बच्चे के कान में से खून जा रहा, मेरे बच्चे के मुंह में से खून जा रहा, आप इसका पहले ट्रीटमेंट करो. वो पैर में लगा, उन लोगों को छोड़ दो. लेकिन किसी ने नहीं सुना. मेरे साथ में और 2 लोग थे चिल्लाने वाले, वो पता नहीं कौन थे. उन लोगों ने भी बहुत चिल्लाए कि ये बच्चे की सीरियस कंडीशन है, इसको अंदर लो. राइडर पिलियन राइडर वो इंजर है, जो पेडेस्ट्रियन था तो वो इंजर्ड हुआ है. तो उसको हॉस्पिटल में, तीनों को यहाँ हॉस्पिटल में लाया था. उसमें जो पैदल जो जा रहा था वो उसका नाम है हयात शरफुद्दीन सैयद. उसका डेथ हुआ है. तो बाकी के दोनों के ऊपर यहाँ उपचार चल रहे हैं. मुंबईच्या रस्त्यांवर आणखी एका नूरियाचा प्रताप समोर आलाय. लोखंडवाला परिसरात बेदरकारपणे कार चालवून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना जोरदार टक्कर दिली गेली आहे. फॅशन डिझायनर असलेली नूरिया वेगानं होंडा सिविक कार चालवत होती. अतिशय वेगानं असतानाच टर्न घेण्याच्या प्रयत्नात वेगावर नियंत्रण न राहिल्यानं इतर गाड्यांवर तिची कार आत जाऊन आदळली. यावेळी तिच्यासोबत तिचा मित्रही होता. अपघातात दोघेही किरकोळ जखमी झालेत. दोघांचीही चौकशी केली असता त्यांनी मद्यपान केलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. परंतु पोलिसांनी नूरिया विरोधात रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा नोंदवलाय. एक नोरी स्वरूप म्हणून लेडीज आहे, ती आपली होंडा सिविक कार चालवत असताना गाडीचा स्पीड जास्त होता. तर टर्निंगला गाडी कंट्रोल नाही केल्यामुळे अपोजिट साईडला गाडी आलेली आहे आणि अपोजिट डिवायडर पार करून अपोजिट साईडला आलेली आहे आणि रोडच्या साईडला पार्क केलेल्या 3 ते 4 गाड्यांना ठोकर मारलेली आहे. गाड्यांचं थोडंफार नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये इंजुर्ड असं जखमी जास्त कोणी नाही आहे. अजून काही महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. झारखंडमध्ये हत्या करण्यात आलेला सीआरपीएफ जवान रमेश बोरसे याच्यावर जळगावातल्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा पार्थिव पाचोऱ्यात आणण्यात आलं. मात्र सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याबाबत स्थानिक प्रशासन संभ्रमावस्थेत होतं. कारण जवान रमेश बोरसे हा सुट्टीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली होती.
आपल्या भाषणात नेहमीच राजकीय फटकेबाजी करणारे रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी जळगाव जिल्ह्यातल्या सभेत महायुतीच्या नेत्यांना बैलाची उपमा देऊन फटकेबाजी केली. रावेरमध्ये एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत आठवलेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. देशभरातील काम वेगवेगळ्या बचत गटांना एकत्र आणून त्यांना मुंबईतील मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पुढाकारानं महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. संपूर्ण देशभरातून मिळालेला पाठिंबा आहे या प्रदर्शनाचं वेगळेपण. महालक्ष्मी सरस वांद्र्याच्या रेक्लेमेशन मैदानात भरलेला ग्रामीण उद्योजकांचा मेळा. अगदी दुर्गम आदिवासी भागातली वारली कला असो किंवा एखाद्या राज्यातल्या स्थानिक कलेचे नमुने, या सर्व गोष्टी आपल्याला एकाच छताखाली पाहायला मिळतायत महालक्ष्मी सरस या प्रदर्शनात. देशभरातल्या वेगवेगळ्या बचत गटांना एकत्र आणून त्यांना मुंबईतील मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागानं पुढाकार घेतला आणि हे भव्य प्रदर्शन साकारलंय. दारिद्र्याखालचे बचत गट असतात त्यांना बाजारपेठ ग्रामीण भागात मिळत नाही. ते त्यांचं उत्पादन शहरामध्ये येऊ शकत नाही. परंतु त्यांचं उत्पादन शहरामध्ये येण्यासाठी, त्यांना बाजारपेठ मिळण्यासाठी, त्यांना बाजारपेठ योग्य मिळावी, त्यांना योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या उत्पादनाची शहरी माणसाला ओळख व्हावी आणि त्यांना योग्य तो रोजगार मिळावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशामागे हा महालक्ष्मी सरस भरवण्यामागे हा उद्देश आहे. या प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तूंबरोबरच खाण्याचीही चंगळ आहे. विदर्भातले चवदार मांडे, झणझणीत झुणका भाकर, हुरड्याचं थालीपीठ असे वेगवेगळे आणि आकर्षक स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. तब्बल 23 राज्य आणि 33 जिल्ह्यांमधल्या बचत गटांचा या प्रदर्शनात सहभाग आहे. गेले 6 वर्ष मी महालक्ष्मी सरसला येथे उपस्थित आहे आणि महालक्ष्मी सरसला आल्यापासून पहिल्या वर्षापासूनचा जो माझा रिस्पॉन्स आहे तो म्हणजे कस्टमरकडनं तो अगदी दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. पहिल्या वर्षाला आमची जवळजवळ म्हणजे 50,000पर्यंत विक्री होती. आता आमची 5 लाखापर्यंत विक्री होते. एक मस्त अनुभव घेण्यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या मुंबईच्या महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाला नक्कीच भेट द्यायला हवी. झी24 ताससाठी पंकज दळवी, मुंबई. सकाळी 7 वाजताच्या नमस्कार महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आम्ही आपल्याला रोज एक प्रश्न विचारतो जो दिवसभरातल्या घडामोडींवर अवलंबून असतो. उद्देश हाच की आपली मतं आपण आमच्यापर्यंत त्या विषयासंदर्भातली पोहोचवू शकाल. महाराष्ट्राचा कौल आम्ही या माध्यमातून घेत असतो. आजचा प्रश्न आपल्याला आम्ही विचारलेला होता, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लोक म्हणाली होय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं आणि 11% लोक म्हणतायत नाही, त्या दोघांनी एकत्र येऊ नये. झी 24 तास एक पाऊल पुढे.